भरेल असं संगीत वाजवा आपण आता. बँजो मॅन जगदीश. Check, check, check. Thank you. Thank you, Banjo team. Banjo team. Banjo team. डीजे मास्टर थोडा आवाज वाढवा. डीजे मास्टर गेन वाढवा, गेन. अजून भरपूर सारे कार्यक्रम बाकी आहेत या महिन्यात. थोडा गेन वाढवा. आणि एक कॅश प्राइज आहे. नागेश हरड यांनी कॅश प्राइज लावलं. वाईडने सुरुवात झाली आहे. स्ट्रेट ड्राईव्ह आणि दरम्यान फिल्डिंग चांगली लागली. खर तर विराज याचं कौतुक करावं लागेल, ज्या प्रकारे त्याने स्पर्धेमध्ये फिल्डिंग केलेली आहे. विशाल नाईक. आणि इथे आता बॅटरला जावं लागेल बाहेर. सफलता पगली. स्मिथ आलाय क्रमांक 3 वरती बॅटिंग करण्यासाठी. स्मिथ आला. येत्या क्षणी त्यांनी फटका समोरच्या दिशेने खेळला. सिंगल दरम्यान मिळेल आणि या एका धावेच्या मदतीनं टीम टोटल आता 3 वरती आपल्याला पाहायला मिळत आहे. 3 ऑन द बोर्ड. ड्राईव्ह करायचं होतं, अपील देखील तिथे झाली, बट पंचांची सहमती दरम्यान नाहीये. डॉट बॉल येतोय. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. हरेश गोलंदाजी करतोय. इथे आउटसाइड एज होती, बट विकेट कीपर कडून तिथे मिस्टेक झाली आणि त्यामुळे जर आपण पाहिले तर या बॉलवरती टोटल सिंगल कंप्लीट झाले आणि स्कोर कार्ड आता 4 वरती जाऊन पोहोचलाय. 4 ऑन द बोर्ड. नेक्स्ट बॉल आता सोडून दिला असता तर व्हाईट बॉल असता, बट दरम्यान फटका खेळण्याचा प्रयत्न तिथे झाला आणि त्याचमुळे हा येतो निर्धाव आणि अशा प्रकारे खेळ समाप्त झालाय पहिल्या षटकाचा. आणि पहिल्या षटकामध्ये एकूण रन्स आल्या 4 आणि दुसऱ्या षटकामध्ये आता गोलंदाज शिवाजी तयार होतात गोलंदाजी मार्क वरती. यानंतर जो होणारा सामना आहे टीम आणि इथे आता बॅटरला जावं लागेल बाहेर. विकेट. या स्पर्धेसाठी सतीश आरड आणि नागेश आरड यांनी चेंडू दिलेले आहेत आम्हाला या स्पर्धेकरिता. त्यांचेही आम्ही आभार व्यक्त करतोय. कालपासून त्यांची उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. मॅचचा आनंद घेताना घोलगाव प्रीमियर लीग दुसरा दिवस दुसरी रात्र या स्पर्धेची. विशाल, कसं वाटलं आयोजन? नो डाऊट. मी येत्या क्षणी उल्लेखही केला होता. जेव्हा समालोचनाला मी सुरुवात केली तेव्हाच मी म्हटलं की अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा ऑल ओव्हर मुंबईपर्यंत मी पागलेला. बट आयोजनाचा जो लेवल स्तर आहे प्रत्येकी वर्षी या स्पर्धेमध्ये जपला जातो. तर आपले खेळाडू आहेत, सर्व आपले गावकरी आहेत आणि खेळण्याचा एक वेगळा आनंद आपल्याला घ्यायचा असतो. आणि त्यामुळे या स्पर्धेमध्ये ना आयोजन आणि नियोजन या गोष्टींमध्ये कोणत्याही प्रकारे कमी नाहीये. थँक्यू बँजो टीम. चौकार दरम्यान येतो 4च्या सहाय्याने. धावफलक आता 8 वरती आपल्याला पाहायला मिळतं. आता समोरच्या दिशेने फ्लॅट डाऊन द ग्राउंड. बॅक टू बॅक 4. थँक्यू बँजो टीम. बॅटर केतन थळेचा बॅटमधनं 2 चौकार आले. तिसरा येईल का? आता चांगली फिल्डिंग. भावाने बॉल मारला, भावाने बॉल फील्ड केला आणि सिंगल मिळेल आणि सिंगलच्या सहाय्याने स्कोर कार्ड आता 13 वरती आपल्याला पाहायला मिळतो. नेक्स्ट बॉल
आता जागा बनवून खेळला फील्डर आहे तिथे सॉफ्ट डिसमिसल कॅच कम्प्लीट विकेट. थँक्यू बँजो टीम थँक्यू. खर तर आज IPL मध्ये सनरायझर्स हैदराबाद आणि RR ची मॅच होती बट दुसऱ्या इनिंगला जेव्हा सुरुवात झाली फार आनंद झाला कारण महाराष्ट्र नागपूर विदर्भामधला आपला 22 वर्षीय युवा गोलंदाजाने अवघ्या 4 ओव्हरच्या स्पेल मध्ये 4 विकेट आणि फक्त 34 धावा आणि त्यामध्ये 3 विकेट फर्स्ट ओव्हर मध्ये. प्रफुल्ल हिंगे काय गोलंदाजी त्याने केली आज. नाही आनंद होतो जेव्हा आपल्या मातीमधला एखादा खेळाडू एवढ्या मोठ्या जगामधल्या सर्वात मोठ्या लीग मध्ये परफॉर्मन्स करतो तेव्हा पाहण्याचा एक वेगळाच आनंद आहे. आणि स्कोरकार्ड आता पुढे जातो 14 वरती आणि 2 ओव्हरचा खेळ देखील समाप्त झालाय. 2 षटकांच्या अखेरचा 14 धावा. पगले सत्र सुरू आहे आणि अजूनही खेळ राखला आहे येत्या 12 चेंडूंचा. खर तर बॉक्स क्रिकेटमध्ये देखील भरपूर भिन्न भिन्न प्रकारच्या स्पर्धा होतात मी पाहिलेल्या आहेत. त्यामध्ये असं देखील फॉर्मॅट आहे ज्यामध्ये अगदी गोलंदाजाला जागेवरती उभं राहूनच बॉल टाकावं लागतं. तुम्ही फुट मुवमेंट कोणत्या प्रकारे करू शकत नाही त्याही गोष्टी आम्ही पाहिलेल्या आहेत. अंडरआर्म क्रिकेट खेळणं असं वाटतं की फार सोपं आहे बट तितकं सोपं नाहीये. तुषार पाटील स्वतः टीमचे मालक आता गोलंदाजी करण्यासाठी आलेत आणि डॉट बॉलने सुरुवात केली आहे त्यांनी. डावखुऱ्या शैलीचे ते गोलंदाज आहेत. डॉट बॉलने सुरुवात करतात या ओव्हरची. ड्राईव्ह केला समोरच्या दिशेने लॉंग ऑफला बीट केलं येतोय चौकार 4. थँक्यू मांजू टीम. चौकार आला आणि 4चा साग्याने धावपळ 18 वरती जाऊन पोहोचलं. यात नंतर यक्षित टायगर्स आणि त्यांच्या विपक्षामध्ये देवेश रॉयल ही बॅटल दोन्ही टीम्स रेडी राहा. या साहिल जे आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. चौकार दरम्यान येतोय नेक्स्ट बॉल. आता यष्ट्यांचा वेध क्लीन बोल्ट. मागील बॉलवरती बॅटरने बॉलला बाउंड्री लाईनचा बाहेर पाठवलं आणि या बॉलवरती तुषारने बॅटरला डगआउटला मध्ये पाठवलं विकेट. बॅटर आता आला बॅटिंग करण्यासाठी. बॅटिंग टीम तुमचा 12वा कुठे. बॅटर अल्पेश. नाही आम्ही या विभागामध्ये फर्स्ट टाइम आलो कॉमेंट्री करण्यासाठी त्यामुळे नावं माहिती नाहीयेत. बॅकफुट वरती जाऊन स्मॅश केलं होतं कवचला आणि सिंगल इथेही मिळेल आणि सिंगलचा साखेने धावफलक आता पुढे जाईल. स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला 19 ऑन द बोर्ड. 19 धावा धावफलकावरती बट टीम ओनर सध्याच्या घडीला आपल्या टीमची जबाबदारी घेतात कारण या ओव्हरमध्ये फक्त 5 धावा आतापर्यंत. आता फुल टॉस आहे ऑन साइडला फटका स्क्वेअर लेगला छोटा डाऊन तिथे आलाय. फिल्डिंग त्याची चांगली लागली आहे. मागचा सामना जेव्हा खेळला होता तेव्हाही त्याने चांगली फिल्डिंग केली होती. आणि सिंगल आली मागचा बॉलवरती नेक्स्ट बॉल. आता वेळ होता बॅटरकडे पंच देखील केला बट कव्हरला चांगली फिल्डिंग डबलला चान्स रनआउट. यस रनआउटची विकेट. थँक्यू बँजो टीम. विकेट आली आणि खेळ देखील समाप्त झालेला आहे. 3 षटकांचा आणि 3 षटकांचा अखेरता एंड ऑफ द थर्ड ओव्हर 22 लॉस ऑफ 5 विकेट्स. बॅटर आता आला गोलंदाज राजन थळे. आउटसाइड एज बॉल शॉर्ट थर्डला फील्ड केला जातोय सिंगल मिळेल. बट खरं तर बघा गावची लीग आहे बट ज्या प्रकारे प्रत्येकी संघ खेळतोय प्रत्येकी खेळाडू खेळतोय डेडिकेशन फुल आहे. जिद्दीने प्रत्येकी जण खेळतोय कारण गावची लीग जरी असली तरी सुद्धा कोणी हारण्यासाठी खेळत नाहीये. प्रत्येकी जण जिंकण्यासाठीच खेळतोय. प्रत्येकी टीमला माहित आहे इथे आपल्याला क्रमांक 1 ची ट्रॉफी उचलायची आहे. बट आता फार मोठी मिस्टेक केली आहे. 5 धावा बोनस मध्ये. बघा रन्स थांबल्या होत्या पण आता गोलंदाजाने थोडी मदत बॅटिंग टीमची केली आहे. 5 धावा एक्स्ट्रा.
आणि 5 6 घेणार स्कोर काढा 28. ड्राईव्ह करायचं होतं, विकेट किपरने बॉल स्टॉप केला. डॉट बॉल दरम्यान येतोय. आता बाहेरनं आवाज तर आला, त्याची चर्चा थोडी करेन यानंतर मी. रनआउटची शक्यता आणि रनआउटची विकेट. रनआउटची विकेट आली आहे. बॅटर आता दाखल झाला बॅटिंग करण्यासाठी. इनॅट नंबर 8 बॅटर. बॅटर यश आलाय आणि यश गेलाय. यश वेध क्लीन बोल्ट. आणखीन एक धक्का लागला. विकेट किती गेलेत नाईक? 7 विकेट आतापर्यंत गेलेत. विशालजी नाईक दादा आमच्या समवेत आज ऑफिशियल स्कोरर. त्यानंतर मुख्य ऑपरेटर प्रिन्स मूवीज प्रथमेश भाई पाटील. बॅटर आला आता तनिष बॅटिंग साठी आला. सिंगल त्याने स्ट्राईक रोटेट केली आणि सिंगलचा सहाय्याने स्कोर करायचा 29. टॉस साठी यायचं ज्याला विनंती असेल टीम यक्षित टायगर्स आणि देवेश रॉयल दोन्ही टीमचे कॅप्टन्सीला या आपण. सोडून दिलाय बॉल डाऊन द लेग साइड आहे. अतिरिक्त रन इथेही मिळेल आणि एक्स्ट्राचा साग्याने धावपळ करतात 3-0. 30 ऑन द बोर्ड आणि अजूनही काही चेंडू लागले या पहिल्या 17 मध्ये. ड्राईव्ह केला कवसला चाललाय बॉल बट फिल्डिंग ला जवाब. अप्रतिम फिल्डिंग जिथे लागली. फिल्डरने सुरुवातीला झोकलं होतं तिथे बट तोपर्यंत कंप्लीट झाला. या बॉलवरती रन्स 2 आणि अशा प्रकारे पहिलं सत्र समाप्त. आणि पहिल्या सत्रामध्ये टोटल रन्स बनवण्यात आला 32 आणि 33 चा टार्गेट सेट केला टीम कृष्णा लेजेंड्सने अगेन्स्ट टीम सीताराम स्पोर्ट्स. टॉस आपण करणार आहोत. चला दोन्ही संघांच्या संघाने आपण या. टीम यक्षित टायगर्स आणि देवेश रॉयल दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या टॉस बॉक्स मध्ये टॉस आपण करूया. चला कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये दीपक थले आणि प्रेम थले यांच्या टॉस बॉक्स मध्ये कॅप्टन पोचायचंय आपण. पुढच्या मॅचचे टॉस पंडित भाऊ यांना विनंती असेल आपण करण्यासाठी जायचंय आणि गणेश मडवी दादांना विनंती असेल आपण टॉस बॉक्स मध्ये जायचंय. चला पंडित भाऊ आणि गणेश मडवी आपण दोघांनी टॉस करण्यासाठी द्यायचंय. पाहुण्यांच्या सोबत टॉस द्यायचे. साई टॉस दे टॉस. फेक ना तू. तुझ्या दूरवर बघू कुठलं येतं. बाहेर गेला. टॉस करून घ्या आपण. गणेश मडवी आणि पंडित भाऊ आपल्या शुभ हस्ते टॉस करतात पुढच्या मॅचचं. प्रेम थले आणि दीपक थले यांचा हा टॉस बॉक्स तिथे टॉस करण्यात येत आहे. देवेश बाजूला कॅमेऱ्याच्या समोर आहे. हेड अँड टेल असा कॉल होता आणि टॉस इथे जिंकलेला आहे. कोल्ड्रिंक्स दिली जाते A1 जोडीच्या माध्यमातून. अनिल थले यांचे संघाचे कॅप्टन हे अगदी वेगाने सचिन पाहतोय कॅप्टन. टॉस जिंकलाय. यक्षित टायगरने टॉस जिंकलेला आहे. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. मॅच सुरू करा. आणि दुसऱ्या सत्राला प्रारंभ होतोय. टार्गेट आहे 33 चा. फर्स्ट ओव्हर बॉलर इंद्रपाल समोर के कैलास मडवी. पहिलाच बॉल स्टेप आउट आणि आता बॅटरी जाईल बाहेर. पहिला झटका. महिपल
महिपाल महिपाल आला बॅटिंग करण्यासाठी आणि त्याचा पहिलाच फटका बॉटम अँड स्ट्रॉंग होता. दॅट्स वाय लॉंग ऑनला बीट केलं. चौकार. थँक्यू बँजो टीम. पगला चौकार. आता दुसरा देखील आलाय आलाय बॅक टू बॅक 4. थँक्यू बँजो टीम. महिपाल घरनं सेट होऊन आला ज्या प्रकारे तो बॅटिंग करतोय. आता हलक्या हाताने खेळलाय समोरच्या दिशेने मिळेल सिंगल. स्कोर कार्ड आता 9 वरती आणि आता दबाव जाणवतोय गोलंदाजाला, दबाव जाणवतोय फिल्डिंग टीमला. पॅनवरती बॉल होता. लेग स्पिन टाकतायत. अंडरआर्म क्रिकेटमध्ये लेग स्पिन ऑफ स्पिन या गोष्टी असतात खऱ्या, बट टाकणं इतकं सोपं नाहीये आणि त्यासाठी कंट्रोल महत्वाचा राहतो. आता हा फुल टॉस. कवचला चांगली फिल्डिंग. क्या बात आहे. लहान मुलं भरपूर सारे दिसतात. एक्झाम कदाचित झाले असतील त्यामुळे तेही आनंद घेतात. मगाशी पगला 17 स्क्वेअर लेगला देखील एक छोटा डॉन दिसला होता. स्कोर कार्ड 10 वरती आणि पगला षटकाचा खेळ समाप्त झाला. 3 ओव्हरचा खेळ राखला आणि 3 ओव्हरमध्ये करायचं 23. 18 मध्ये 23 राखलेले आहेत. बट मी सांगेल की या क्षणाला ना हे जे दुसरं षटक फिल्डिंग टीमला जर इथे या 33 डिफेंड करायचे आहेत ना, तर या सेकंड ओव्हरमध्ये तुम्हाला इकॉनॉमिकल बॉलिंग करावी लागेल. प्लस तुम्हाला 1 ते 2 विकेट्स काढावे लागतील. इकॉनॉमिकल मीन्स काय की 6 किंवा त्यापेक्षा कमी 1 ते 2 विकेट्स या गोष्टी हव्यात. पहिलाच बॉल फुल लेंथ होता. ड्राईव्ह केला. कवचला बॉल स्टॉप करण्यात आला. चेंडू लागलेत. येते 17. 17 मध्ये आता करायचं 22 धावा. 17-22 समीकरण. फर्स्ट ओव्हर मध्ये मोमेंटम बॅटिंग टीम सोबत, त्याचमुळे विकेट काढणं महत्वाचं. हा बॉल कुठे टाकलाय. मिस्टेक झाली आहे. फार मोठी मिस्टेक झाली आहे. नो बॉल पडलाय. त्यातल्या त्यात सिंगल देखील झाली आहे. 1+1 मिळतील या 2. म्हणजे आता 17 चेंडू लागलेत आणि आता 20 धाब्यांची आवश्यकता. अंडरआर्म क्रिकेटमध्ये एक गोष्ट तर आहे की फ्रीड वगैरे प्रकरणच नसतो, त्यामुळे गोलंदाजांना नो बॉल जरी पडला तरी इतका काही टेन्शनची गोष्ट नाहीये. पण आता इथे बॅटरला जावं लागेल. बॉल ज्या दिशेने गेला त्याच दिशेने बॅटरला जायचं. विकेट येईल. हो, डॉनचा उल्लेख मी केला. डॉनचंच गाणं वाजलंय. 16 मध्ये 20 राहिला. या आधीच मी उल्लेख केला होता. 17 मध्ये 22 होत्या. तिथे नो बॉल पडला. 1+1 त्या 2 धावा. त्यानंतर विकेट आली. आता 16 मध्ये 20 राखल्या. 16-20 समीकरण या मॅच मध्ये राखलेलं. नेक्स्ट बॉल. बॅकफूट वरती जाऊन पंच, बट फिल्डिंग लाजवाब राखली. फिल्डर कोण होता तिथे कवचला? अल्पेश होता. चांगली फिल्डिंग त्याने केली आणि अशा प्रकारे रन्स तुम्हाला वाचवाव्या लागतील, कारण अगोदरच तुमच्याकडे रन्स कमी आहेत डिपेंड करण्याकरिता. आता 15 मध्ये 19. पॅनवरती बॉल. ऑन साईडला फटका. काउट फेसला बॉल फील्ड केला जातोय. मिळेल सिंगल. आमच्या तिन्ही अंपायरचे मी कौतुक करेन. दिनेश भांबरे सर असतील, राजेंद्र पाटील सर असतील, राहुल पाटील सर असतील. जबरदस्त अंपायरिंग तिघे करतायत. ही तर स्पर्धा नाईट आहे. 42 डिग्री सेल्सिअस मध्ये जेव्हा डे मध्ये अंपायरिंग करतात तेव्हा ते तर खरी अग्निपरीक्षा असते. नाही, बाहेरनं फार सोपं वाटतं. उभं राहायचं आणि निर्णय द्यायचं. बट आतमध्ये 440 व्होल्टचे झटके 2-2 सेकंदाला लागतात. आता स्टेप आउट झालेत बॅटर. दिशा खराब. बॉलरनी ते पाहिलं की बॅटर स्टेप आउट झाला, त्यामुळे रीच पासून बाहेर टाकण्याचा प्रयत्न होता. बट अतिरिक्त रन. पॅनवरती बॉल आहे. रन घेण्याचा प्रयत्न. रन मिळेल. पण हे षटक जो उल्लेख मी केला होता की सेकंड ओव्हर कशा प्रकारे हवंय की तुम्हाला कमीत कमी रन्स 1 ते 2 विकेट्स, त्या गोष्टी झाल्या नाहीयेत या ओव्हरमध्ये. या ओव्हरमध्ये जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर आतापर्यंत ज्या रन्स आलेल्या आहेत विशालजी, स्कोर कार्ड मी पोहोचवतो. 2 ओव्हरचा खेळ झाला. 2 ओव्हरचा खेळ 18. चेंडू लागलेत 12 आणि 12 मध्ये करायच्यात 15. 12 मध्ये 15 करायच्यात. 12 चेंडू लागलेत. 15 धावेंची आवश्यकता. स्टील मॅच ऑन आहे. कारण तिसरं षटक महत्वपूर्ण षटक, कारण एखादा टोटल डिपेंड करत असताना लास्ट ओव्हर पेक्षा सेकंड लास्ट ओव्हर जास्त मॅटर करतं. बघा, एक विनंती असेल, मॅच क्रुशियल सिच्युएशन मध्ये जरूर आहे, बट वेळ कमी घ्या. चला प्लीज, फिल्डिंग टीम घाई करा. 12 मध्ये 15 करायचं. तिसरं षटक जबाबदारी अजयच्या खांद्यांवरती देण्यात आलेली आहे. पहिला बॉल.
पहिलाच बॉल समोरच्या दिशेने फटका, रनआउटची शक्यता होणार नाहीये. सिंगल कंप्लीट केली जाईल आणि या क्षणाला ना आता ऍज अ फिल्डर तुम्हाला रनआउट साठी देखील चान्स घ्यावा लागेल. कारण विकेट येईल तर काम बनेल, अदरवाईज अवघड आहे. 11 मध्ये आता 14 राखल्या. पुढचा बॉल, बॉल हवेमध्ये आणि बॉल बाउंड्री लाईनचा बाहेर. विकेट. थँक्यू बँजो टीम. भामरेजी तुम्ही ज्योतिष बना ना, अंपायरिंग सोडून द्या. बॉल डिलिव्हर होण्याआधी त्यांनी उल्लेख केला होता की 6 रन, पण इथे 6 मिळणार नाहीयेत. बॅटर आउट होणार आहे. तुषार पाटील यांच्यासाठी प्रत्येकी चौकारास 500 कोणाकडून? दिनेश पाटील यांच्या वतीने दिले जातील. समोरच्या दिशेने फटका, सिंगल तर झाली. चेंडू लागलेत आता येते 10 आणि 10 मध्ये 9, माफी सुद्धा येते 9 आणि 9 मध्ये जिंकण्याकरिता 13 करायचं. 9 मध्ये 13. आता कमी गतीने हा बॉल टाकलाय आणि सिंगल घेतली जाईल. सिंगल घेतली जाईल. आता चेंडू लागले 8. 8 मध्ये आता करायचा 12 धावा. मॅच ऑन. तेच तर मी म्हंटल की सामना अजूनही संपलेला नाहीये. 12 मध्ये 15 होता. आता 8 मध्ये 12 राखल्या. दबाव आता बॅटरेस वरती देखील आहे. एखादा चौकार हे त्या 2 बॉल वरती ते हवा आहे बॅटिंग टीमला. नेक्स्ट बॉल. 8 मध्ये 12 राखल्या आणि सिग्नल राईटचा दिला, टर्न लेफ्टला घेतलं, बट तरी सुद्धा नंतर रिव्हर्सला यावं लागलं. अशी गोष्ट इथे घडली. खूप काही करण्याचा प्रयत्न एकाच बॉलवरती तुषार पाटील याने केला, पण बॅटरने बॉलचा कॉन्टॅक्टच नाहीये. आता 7 चेंडू लागले. 12 धावांची आवश्यकता. कमालीची गोलंदाजी अजयने केली आहे. 7 मध्ये 12 यशांचा वेध. यू मिस बट आय विल डेफिनेटली हिट. क्लीन बोल्ट. सहा मध्ये आता किती राहिला? 6 मध्ये 12. आता कार्य अवघड. खर तर परिस्थिती इतकी बिकट नव्हती. बट सरळ सोप्या परिस्थितीला बिकट आता बनवलं बॅटर्सने. कारण 12 मध्ये 15 असताना तुम्ही त्यावेळेला घाई केली. त्यावेळेला तुम्ही मोठ्या फटक्यांसाठी गेले. ज्या वेळेला तुम्हाला सिंगल डबल स्ट्राईक रोटेट करायची होती. मॅच पुढे न्यायची होती. आणि त्याच घडलेल्या चुका आता किती टोचतील? चेंडू लागले 6 आणि 6 मध्ये आता करायचा 12. 6-12चे समीकरण. घड्याळामध्ये देखील 12 वाजून गेलेत. पण या मॅच मध्ये कोणाचे 12 वाजतील? पहिला बॉल, वन बाउन्स ओव्हर द लाईन. 4. थँक्यू बँजो टीम. 5 चेंडू लागलेत. 5 मध्ये आता करायच्यात 8 धावा. 5-8चं समीकरण. या फटक्याने पुन्हा एकदा विश्वास जागृत करून दिला की सामना अजूनही संपलेला नाहीये. महिपाल खेळतोय. बॉल अलॉंग द ग्राउंड चाललाय लॉंग ऑनला. सिंगल इथे मिळेल. चेंडू लागले 4. 4 मध्ये करायचं 7. पण मागील ओव्हर अजयने चांगले टाकले. 2 विकेट, 3 धावा आणि त्याच ओव्हरमध्ये अजूनही या सामन्यामध्ये फाईट सुरू आहे टीम कृष्णा लेजेंडची. आणि प्लेन मिस. विकेट किपरने मिस्टेक केली आहे आणि त्यामुळे सिंगल तर झाली, बट स्ट्राईकही रोटेट झाली आहे. ही महत्वाची गोष्ट. आता 3 चेंडू लागलेत आणि 3 मध्ये करायचं 6 धावा. 3-6चं समीकरण. मागील बॉलवरती विकेट किपरने केलेली मिस्टेक आता किती टोचेल? कारण या क्षणाला जर हा बॉल फील्ड झाला असता, ही रन जर वाचली असती, तर 1 रन वाचली असती प्लस महिपाल नॉन स्ट्रायकिंग एंडवरती असता. ही गोष्ट घडली असती. बट इथे झालेली गडबड आता किती टोचेल? 3 मध्ये 6. 3 मध्ये 6ची आवश्यकता असताना फ्लॅट गॅप मध्ये बॉल चाललाय बाउंड्री लाईनचा पलीकडे. 4. थँक्यू बँजो टीम. मैंने कहा था ना, बॉल जो निसटला तो बॉल नाही निसटला, तो सामना निसटला असं वाटतंय. कारण चौकार आला. आता 2 मध्ये 2 राहिला. कारण तो बॉल जर विकेट किपरने फील्ड केला असता तर डेफिनेटली बघा रन बाजूला राहू दे, बट रनआउटची विकेट मिळण्याची शक्यता बनली असती. बट आता बघा स्टील अजूनही मॅच संपली नाहीये. 2 धावा अजूनही बाकी आहेत. इथे एखादा डॉट बॉल पडला, एखादी विकेट जर आली तर स्टील लेजंडचा कमबॅक इथनही होऊ शकतोय. तो विचार त्यांना करणं गरजेचं आहे की 12 मध्ये 15 होत्या, तिथनं आपण 2 मध्ये 2 पर्यंत आलो. चला फिल्डिंग टीम घाई करा. अजूनही भरपूर सामने बाकी आहेत. फास्ट खेळा प्लीज.
2 चेंडू लागले, 2 धावांची आवश्यकता. मॅच जर टाय झाली तर सुपर ओव्हर पाहायला मिळेल. घडेल का? 2 मध्ये 2 पायावरती आणि बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. महिपालने करून दाखवलंय. मॅच फिनिश केली आहे, बाजी मारली आहे टीम सीताराम स्पोर्ट्सने. थँक्यू. चला पुढील सामना फिल्डिंग टीम उतरा. चला फिल्डिंग टीम आधी उतरा. महिपाल यांच्यासाठी 2000 रुपयाचं कॅश प्राइज देखील आलेलं आहे आणि महिपालच प्लेअर ऑफ द मॅचही आहे. महिपाल या आपण. चला पुढील सामना फिल्डिंग टीम राऊंड मध्ये उतरा. चला प्लीज. या महिपाल आपल्यासाठी पाटील दादांकडून दिनेश पाटील यांच्याकडनं 2000 रुपयाचे कॅश प्राइजही आहे. सामनाही तुम्ही जिंकला त्याचाही आनंद वेगळाच आहे. फार चांगली फलंदाजी या युवा फलंदाजाने केली. सामना अडकला होता पण तिथनं त्याने सिंगल हँडेडली आपल्या टीमला विजयापर्यंत पोहोचवलं. मॅन ऑफ द मॅच देखील आपण देणार आहोत. प्लीज थांबा फक्त 2 मिनिटं. आपण करूया सुरुवात. दोन्ही टीम्सला आपण देऊया विजयाच्या शुभेच्छा. सलामीची जोडी संतोष आणि मंगेश. फर्स्ट ओव्हर